नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. वाई शेलारवाडी मार्गावर गंगापुरी पुलाजवळ शुक्रवारी मोठा अपघात टळला. MIDCतील कामगारांना सोडून परतणारी ट्रॅक्स क्रमांक MA06W2428 भरधाव वेगात पुलावर आली असता चालकाचा ताबा सुटला. गाडीने पुलाचा कठडा तोडत अर्धी ओढ्यावर लटकली. सुदैवाने त्यावेळी वाहनात कामगार नसल्यामुळे जीवितहानी टळली. मात्र काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय सर्वांनी घेतला. या घटनेमुळे वाई MIDCतील कामगार वाहतुकीचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नियम धाब्यावर बसून क्षमतेपेक्षा अधिक कामगारांची वाहतूक करणारी ही वाहने अक्षरशः मृत्यूचे सापळे बनली आहेत. अनेकदा अल्पवयीन किंवा परवाना नसलेले चालक अशी वाहने चालवतात. तरीही संबंधित यंत्रणा डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होतो आहे. गंगापुरी परिसरातील रस्त्यांची दुरावस्था, ओढ्यावर साचलेला कचरा आणि भटक्या कुत्र्यांचा वावर यामुळे अपघातांची शक्यता अधिक वाढलेली आहे. विशेषतः सकाळ संध्याकाळ नागरिक, वृद्ध, लहान मुले रस्त्यावर असताना अशा बेदरकार वाहन चालकांमुळे जीव धोक्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी तातडीनं कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. कामगार वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी, परवाने नसलेल्या चालकांवर गुन्हे तसेच CCTV बसवून सतत देखरेख ठेवावी अशी मागणी जोर धरत आहे. आज गाडी लटकली आहे, उद्या माणसं लटकू नयेत असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट.